मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करत आहोत की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला जोडपत्र 1 आणि 2 देत असताना 3च्या आत किंवा 3 वाजेपर्यंत त्यांचा अर्ज हे त्या कार्यालयाच्या आरोग्य कार्यालयाच्या आतमध्ये पाहिजे। परंतु हे सगळे ज्यांनी जोडपत्र त्यांचे भाजपचे लोक आलेले होते 3 वाजता ते त्या कार्यालयाच्या बाहेर होते। पण आमच्या ऐकण्यात असं सुद्धा आलेलं आहे की त्यांनी काहीतरी मागच्या दारातून त्यांनी घेतलेलं आहे। मागच्या दारातून घेतलेलं असलं तरी ते कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारे ते वैध होऊ शकत नाही। त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत आणि जोडपत्र देत असताना प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारीच्या हातामध्ये 3 वाजेपर्यंत ते दिलं पाहिजे। परंतु जोडपत्र देणारे लोक हे बाहेर होते। ते लोक म्हणतात आमचे लोक आतमध्ये गेले बाहेरमध्ये गेले। हा सगळा सावळा गोंधळ आहे। म्हणून याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकशाही वाचवण्यासाठी आणि निवडणुकीची आचारसंहिता जी आपण आदर्श आचारसंहिता म्हणतो त्याचं पालन योग्य पद्धतीने करण्यासाठी त्यांनी पावलं नाही उचलले तर आम्हाला नाईलाजास्तव यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल। कारण सकाळी 6 वाजल्यापासून प्रत्येक उमेदवार या ठिकाणी रांगेत आहेत। त्या लोकांना धक्काबुक्की करत यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत लोकांना धक्काबुक्की करत लोकांना ढकलत आतमध्ये जाण्याचा गंभीर प्रकार देखील केलेला आहे। त्याच्या विरोधात सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे।